राज्य आणि देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अशातच कामोठे बसस्टँड येथे पुरातन जागृत हनुमान मंदिरात 22वे जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। हनुमान जयंतीचे आयोजन सुरेश मुरलीधर ठाकूर व हर्षल दत्ता भोसले यांनी उत्कृष्टरित्या केले होते। भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी केली असून श्री हनुमंताच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। संपूर्ण मंदिराला फुलांनी सजवण्यात आले। या दिवशी विशेष पूजा, अभिषेक, हनुमान चालीसा पठण आणि भजन कीर्तनाचे आयोजन केले होते। अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या। येथील मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। काही भक्त उपवास ठेवून दिवसभर हनुमान चालीसाचे पठण करतात। कामोठे, मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मंदिरांमध्ये विशेष सजावट करण्यात आली। या सणामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लोकांनी आनंदाने आणि श्रद्धेने हा सण साजरा केला। तर काय नाव आपलं आणि काय सांगाल? हनुमान जयंतीचा जो या ठिकाणी उत्सव आहे, पुरातन काळाचं हे मंदिर आहे। भाविक भक्तगणांनी, हनुमान भक्तांनी या ठिकाणी गजबजलंय। काय आपली प्रतिक्रिया आहे? काय नाव आपलं? माझं नाव सुरेश मुरलीधर ठाकूर। माझ्या वडिलांचं नाव मुरलीधर शाहीर ठाकूर। या लोकांनी स्थापना इथं आपली चालू केली होती पहिला। तर पहिल्या स्टार्टला बसून 10 ते 20 लोक इथे भाविक यायचे। तर आता कमी कमी 2 ते 3 हजार लोक इथे येतात भाविकांना लाभ प्रसाद घ्यावासाठी, म्हणून ते रांगोरांग येतात। लाभ कोण सोडत नाही प्रसादाचा। एकूणच कार्यक्रम काय असतात धार्मिक या ठिकाणी? भजन कीर्तन वगैरे असतं? हा, तो सकाळी असतो, संध्याकाळी असतो। भाविकांना आपलं काय आव्हान आहे? या ठिकाणी मंदिरामध्ये मोठी गर्दी करतात, येतात, काय आपलं आव्हान असणार आहे पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात? पुढच्या वर्षी बघू आता त्यांची काय असेल, भाविकांची इच्छा, प्रभूची इच्छा असेल तर होऊन जाईल। अजून 4-5 हजार लोक येतील। हे सगळं आपण स्वतः वैयक्तिक करता की कशा पद्धतीचं आहे? तर पहिला मी छोटा होता 2,000 लोकांचं कमी करतो वैयक्तिक। आता छोटे भाविक आम्हाला थोडंफार दान काय करत असतात, त्याच्यामुळे एक कार्यक्रम होतो पूर्ण। किती दिवस कार्यक्रम असतो? आता एकच दिवस कार्यक्रम। पुढच्या वर्षी कसं नियोजन असेल, काय आयडिया आहे? पुढच्या वर्षी आता बघू, ते पब्लिक आहे तेव्हा देवाची कृपा लागेलच काय ना काय। या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आपल्या कुटुंबाची कशी साथ लाभते? आमचे थोडं भाविकांचे पाटे आहेत ना, भाऊ पूर्ण आमचे पाटे आहेत, सर्व भाऊ आहेत, म्हणजे बायको आहे, माझा बारका भाऊ आहे। माझे नाव काय नाव तुझं आणि काय सांगशील? या हनुमान मंदिरामध्ये मोठी भाविकांची गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। सकाळपासून या ठिकाणी भाविकांची रेलचल आहे। काय सांगशील, कसे कार्यक्रम? तुझं काय नाव? माझे नाव जिया सुरेश ठाकूर। मंदिराची स्थापना ही माझ्या आजोबांनी केली होती, ते आता माझे पप्पा करत आहेत। महाप्रसादात आहे। पहिले 10 किलोपासून चालू केला होता, आता तो 2-3 हजार लोकांचे पब्लिकनुसार महाप्रसाद होतो। हायवेजवळ असल्यामुळे फक्त घरातली नाही तर जेवढे पण मंडळी रस्त्यावरून जाते ती सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेते। असं नाही का फक्त घरातल्यांसाठी, जेवढे कोण पाय पडेल त्या सर्वांना लाभ भेटेल। आणि सकाळी याचा भजनाचा कार्यक्रम असतो। दर मंगळवारी शनिवारी आरतीचा कार्यक्रम असतो। आता सध्या माझे पप्पा करत आहेत, नंतर माझा भाऊ करेल। हा कार्यक्रम पिढ्यानपिढी चालणार आहे। हा मंदिराची सेवा आम्ही करतो, कारण की आम्हाला भाविकांचा सहाय्य भेटतो, म्हणून आम्ही हे पुढे करत आहोत। ताई, काय नाव आपलं? आपण या ठिकाणी हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलात, कसं वाटतंय आपल्याला? नमस्कार, मी डॉक्टर निकिता रत्नराज पाटील। आज आम्ही इथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलो आहोत। पुरातन काळातील हनुमान मंदिर हे आहे। आजच्या या हनुमान जयंतीच्या निमित्ताने असं म्हणतात की हनुमानाचं जे मारुती तत्व आहे ते आजच्या दिवशी खूप जास्त असतं आणि अशा या दिवशी हनुमानाला नमस्कार करणं, त्याचा आशीर्वाद घेणं हे आपल्यासाठी भाग्याचं आहे।
आणि अशी इथली सुंदर अशी व्यवस्था, सोय, देवासाठी असणारे फुलांचं सुंदर आकर्षण, त्यानंतर इथली सजावट, भाविकांसाठी असणारं भोजन हे अत्यंत सुरेख असं इथे आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे इथलं वातावरण आज खूप प्रसन्न पण आपल्याला दिसतंय की खूप छान आहे. सगळ्या भाविक भक्तांची इथे खूप गर्दी आहे. सगळीजण येत आहेत, भगवंताचा आशीर्वाद घेऊन जात आहेत. अशा या मारुतीचा आशीर्वाद कायम त्यांच्यावरती राहावो. मारुतीरायामध्ये असणारं वीरतत्व, दास्यत्व आपल्या सर्वांमध्ये उतरावं आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.